नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये क्रिशला अबोलीच्या व्हीलचेअरला लावलेलं ते व्हॉइस ट्रॅकिंग आणि GPS डिव्हाइस दिसतं। तेव्हा अबोली म्हणते की हे नक्कीच त्या आजोबांनी लावलेलं असणार। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते, माझ्या आणि शार्दूलच्या जवळ येत होते। क्रिश सांगतो, अगं यात व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा आहे। तेव्हा अबोली म्हणते, म्हणजे आपण जे काही बोलतोय ते सगळं तिकडे ऐकू जातंय। आणि अबोली आता ते डिव्हाइस हातात घेत बोलू लागते की मला माहिती आहे, आम्ही जे काही बोलतोय, आमचं जे काही डिस्कशन सुरू होतं ते सगळं तुम्हाला ऐकायला येतंय। आत्ताच आम्ही एक गाडी, चावी, चहाचा कप याबद्दल बोलत होतो, तेही तुम्ही ऐकलंय। तुम्ही कोण आहात ते मला माहिती नाही, परंतु तुम्ही अंकुश सरांना डांबून ठेवलंय। तुम्ही एक नंबरचे भित्रे आहात आणि तुमच्यासारख्या शेकडो भित्र्या लोकांना अंकुश सरांनी धडा शिकवलाय। तुमच्यात हिम्मत असेल ना तर माझ्या समोर या। अंकुश सर तुम्हाला सोडणार नाहीच, परंतु आता मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही। अबोली येतीये तिच्या अंकुश सरांना न्यायला, करायचं असेल ते करा असं म्हणत त्या किडनॅपरला आता ओपन चॅलेंज देते। हे सगळं बोलणं अंकुश देखील ऐकत असतो आणि तो खुश होत हसू लागतो। अबोलीचं हे सगळं बोलणं ऐकताच तो बिथरलेला किडनॅपर आता डायलॉगबाजी करतच बोलतो की या अबोलीसारख्या क्षुल्लक स्त्री पुढे आमचं घोडदळ, पायदळ सगळं काही फिकं पडलं। असं वाटतंय की या अबोलीसारख्या गद्दारांच्या ना माना छाटून टाकाव्यात। त्याची ही डायलॉगबाजी सुरू असते। अंकुश मनाशी म्हणतो की याला या बिळातून बाहेर काढण्यासाठी आता काहीतरी करावंच लागेल, असं ज्याने हा खूप मोठी चूक करून बसेल आणि मला फायदा होईल। तो हसतच म्हणतो की मी म्हणालो होतो ना तुला, तू एक नंबरचा भित्रा आणि बिंडोक आहेस। अबोली इकडे येईल, मला तुझी दया येते रे। एका मुलीने तुला चॅलेंज दिलं, अबोली इकडे येईल, तुला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल आणि तू काळजी करू नकोस, अबोली येऊन तुला संपवणार। भित्रा आहेस रे भित्रा, डरपोक कुठचा, असं म्हणत त्या किडनॅपरला आता चांगलंच उकसवतो। तेव्हा तो येऊन रागानेच अंकुशचा गळा पकडतो। तरीही अंकुश म्हणतो की होय आहेसच तू भित्रा, एक मुलगी तुला संपवणार, अबोली येऊन तुला संपवणार, एक नंबरचा भित्रा आणि डरपोक आहेस तू, असं पुन्हा बोलतो। तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की नाहीये मी भित्रा, अरे मी तर हजारोंची क्राऊड अशी फेस केलीये। या ऑडिटोरियममध्ये हजारो लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवतात, माझा एक एक संवाद ऐकून त्यांचे कान तृप्त होतात। अरे मी तर या रंगमंचावरचा नटसम्राट आहे आणि कोण कुठली ती अबोली जिला स्वतःच्या पायावर धड उभंही राहता येत नाही, ती मला चॅलेंज देते। ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड, हे आव्हान मी स्वीकारलंय। आता मी जाऊन त्या अबोलीच्या चाळीत तिच्याच प्लॅनचा भाग होऊन दाखवणार। मी तिच्याच एरियात तिच्याच चाळीत जाऊन तिला संपवणार। आणि चला आता सुरू होतंय नवीन नाटक आणि नाटकाचं नाव आहे घडा अबोलीच्या मृत्यूचा, असं बोलत आता खूप खुश होत असतो। दुसरीकडे क्रिश आणि अबोली अंकुशने काढलेल्या त्या चित्राचं कोड नक्की काय असेल याचाच विचार करत असतात। अबोली म्हणते, क्रिश त्या चित्राचा काय अर्थ असेल रे, चहाचा कप, गाडी आणि चावी। तेव्हा क्रिश म्हणतो, असं कधी झालंय का, तू आणि अंकुश सर एखाद्या चहाच्या टपरीवर गेले आणि तिथे तुम्हाला अशी विचित्र बाई दिसली? विचार करत म्हणते, नाही रे क्रिश, असं तर कधीच झालं नाही। आणि पुढे विचारते की सचित राजेंचा एखादा चहाचा काही बिझनेस वगैरे असेल का? म्हणतो माहिती नाही, अंकुश सरांची बाईक देखील चेक करून झालीये। आणि अबोली, ती बाईकची चावी असेल असं कशावरून, एखाद्या तिजोरीची ही चावी असूच शकते ना। त्या दोघांचंही हे सगळं डिस्कशन सुरू असतं आणि तेव्हाच विजया त्या दोघांना पाहते आणि मनाशी म्हणते की हे दोघे नक्की काय बोलत असतील। या अबोलीवर इतके आरोप केले तरी सुद्धा ही बेचैन आहे, म्हणजे नक्कीच अंकुशला भलत्याच कोणीतरी किडनॅप केलेलं दिसतंय। हा क्रिश सुद्धा गोंधळलेला आहे आणि कोण असेल तो व्यक्ती? अंकुशचे तर अनेक शत्रू आहेत, परंतु हा जो कोणी आहे ना तो खूपच शातीर आहे, असा मनाशी विचार करत असते। आणि तितक्यात पल्लवी येऊन म्हणते की विजया, मला झोपच लागत नाहीये, सचितची खूप आठवण येतीये। विजया म्हणते की बघितलंस का, अबोली आणि क्रिश सुद्धा टेन्शनमध्ये दिसताय, म्हणजे नक्कीच सचितला दुसरं कोणीतरी किडनॅप केलंय। त्याचे बिझनेसमधील कोणी शत्रू होते का, असा प्रश्न करते। तेव्हा पल्लवी मात्र नकार देते। तर इकडे अबोली क्रिशला म्हणते की सचितबद्दल पल्लवीच आपल्याला काय ते सांगू शकेल। दोघेही आता पल्लवी जवळ येतात। पल्लवी विचारते, पल्लवी तुमची टी किंवा चहा या नावावरनं सुरू होणारी एखादी कंपनी किंवा बिझनेस असं काही आहे का?
तेव्हा पल्लवी नकार देते. तर विजया म्हणते की काय चालू आहे तुमचं. तेव्हा क्रिश सांगतो आहे एक कोडं ज्याचं उत्तर आम्ही शोधतोय. नंतर अबोली आता पल्लवीकडून सचितच्या गाडीची चावी घेते. तर पल्लवी म्हणते की आम्ही सुद्धा येतोय, परंतु क्रिश सांगतो नाही, तुम्ही आराम करा, जर काही क्ल्यू मिळाला तर आम्ही तुम्हाला अपडेट करू. आणि क्रिश व अबोली आता सचितच्या गाडीजवळ येतात आणि सगळीकडे शोधाशोध करत असतात, परंतु त्या दोघांना काहीही सापडतच नाही. अबोली आणि क्रिश दोघेही आपापसात बोलत असतात आणि तेव्हाच अचानक एक अनोळखी बाई येऊन अबोलीच्या खांद्यावर हात ठेवते. अबोली खूपच दचकते आणि घाबरतच कोण आहे असं बोलत मागे पाहते. तेव्हा समोरच एक गरीब बाई उभी असते. ती गयावया करत म्हणते की घसा खूप कोरडा पडलाय, तहान लागलीये, थोडं पाणी मिळेल का. तर अबोली विचारते कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय. ती पुन्हा एकदा पाणी मागते. तेव्हा अबोली क्रिशला सांगते जा तू जाऊन पाणी घेऊन ये. क्रिश आता जायला निघतो. तितक्यात ती बाई आता त्याच्या डोळ्यात काहीतरी स्प्रे मारते. तेव्हाच क्रिश आता जोरानेच ओरडतो. त्याला समोरचं काहीही दिसत नसतं. अबोली ओरडतच म्हणते की कोण आहेस तू. तर ती बाई रागानेच म्हणते की काय तू मला चॅलेंज देतेस का, आता बघ तुझं चॅलेंज समोरच असेल. ती खेचतच अबोलीला रोडवर घेऊन येते. तिच्या व्हीलचेअरमध्ये एक काठी अडकवते. अबोलीचे हातपाय देखील बांधून ठेवते. नंतर ती आता तिथून बाजूला जाते. समोरून एक ट्रक येत असतो. अबोली खूपच घाबरलेली असते. ती स्वतःची सुटका करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तर इकडे क्रिश देखील आता अबोलीला आवाज देत असतो. तर ती बाई पुन्हा येते. जोरानेच अबोलीच्या कानातील खेचत म्हणते की अंकुशला तुझी ही शेवटची निशाणी दाखवायची आहे. आणि खुश होत बाजूला जाऊन उभी राहत आता गंमत पाहत असते. आता तो ट्रक अबोलीच्या दिशेने येतच असतो. तर पुढील भागात किडनॅपर बाईच्या वेशात चाळीत आलेला असतो आणि अबोलीला म्हणतो की तुला माहिती आहे का खरा रावण कोण आहे ते. अबोली म्हणते कोण. तेव्हा तो किडनॅपर बोलतो की मी आहे आणि जोरानेच अबोलीच्या व्हीलचेअरला धक्का देतो. अबोलीची व्हीलचेअर आता जिन्यातून खाली पडणारच असते. तितक्यात अबोली आता स्वतःच्या पायावर उभी राहते आणि त्या किडनॅपरच्या डोक्याची विग बाजूला करत म्हणते की तुझा सगळा खेळ आता संपलाय, सगळे खेळ आता वर होणार. तर मित्रांनो, आता त्या भरधाव येणाऱ्या ट्रकपासून स्वतःचा जीव वाचवतानाच अबोली स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली असेल का. यातून तर ती बचावली, परंतु क्रिश आणि अबोलीने पुढील नवीन प्लॅन कसा रचला असेल. हा किडनॅपर आणि त्याच्यासोबत आलेली ही नवीन बाई कोण असेल, शिवाय ही कार्तिकी कोण आहे. अंकुशला आता सर्व काही कधी आठवणार आणि या पल्लवी व विजयाचा खेळ देखील आता कधी संपणार, हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.